काय झालं? ते काय झालं बाप? नाही तुम्ही वेदाला सांभाळा, मी आलो. बाबा 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 वेदा आलेच हं मी. हे तर होणारच होतं. हरकत नाही, सांगू दे काय सांगायचे ते. हे सगळं करेपर्यंत वेदा या जगात नसेल. काय होतं? कुठे बघितलंय मी हे? नाही ते स्वप्न होतं. ते स्वप्न ते पण इतकं स्पष्ट कसं काय होतं हे सगळं? आणि मला जे दिसलं तेच वेदाला का दिसलं असेल? दादासाहेब काय काय झालं? वेदाने काढलेलं चित्र पाहिलं आणि अचानक असे निघून का आलात? नाही, असं काहीच नाहीये. असं काहीच नाहीये दादासाहेब. या घरात तुम्ही एकटेच आहात जे माझ्याशी नेहमी खरं बोलता. आजपर्यंत तुम्ही माझ्यापासून काहीच लपवलेलं नाहीये. वेदाने काढलेलं चित्र तुम्ही पाहिलं आणि तुम्हाला काहीतरी झालं, हो ना? सांगा ना दादासाहेब. मीरा ग, काय आणि कसं सांगू मी? मलाच कळत नाहीये. हे कसं पचवायचं सगळं हेही कळत नाहीये. हा भास आहे का काय? काय असं कसं होईल? पण हे बघ मीरा, मला एक स्वप्न पडलं होतं. एक अशी रहस्यमय जागा होती ती. असा अंधार उजेडाचा खेळ सुरू होता आणि ते आग कशी दिसते ना, अशी धगधगती आग, तशा सगळ्या भिंती दिसत होत्या, अशा लाल लाल अशा. भयानक अशी गुहा होती ती. फक्त मला एक कळत नाहीये की मला ती जी जागा दिसली होती आणि मी वेदाने काढलेलं ते चित्र बघितलं आणि मला एकदम माझं ते सगळं स्वप्न आठवलं. गरगरल्यासारखं झालं मला की तुम्ही नक्की असंच काहीतरी पाहिलं होतं? हो मीरा, हो हो हो. पण मला एक गोष्ट कळत नाहीये की मी पाहिलेली ती जागा आणि वेदानी चित्रात काढलेली ती जागा, या दोन्ही जागा एकच कशा काय आहेत? वा, छान काढलंय चित्र. चांगली चित्रकार बनली असती ही मुलगी. मोठी झाली असती तर. पण मोठं होणं तिच्या नशिबातच नाहीये. तुला इतका अचानक ताप कसा आलाय? बघू. हो, खूपच ताप आला हिला. ते एवढं अचानक? दादा डॉक्टरांना फोन लाव ना. हा, एक वेदा, फोन कर पटकन. अनन्या, मीच करते. तुला बरं वाटतंय का? तेव्हा या मुलीवर इतकी संकट काय आहेत, माझ्यावर काय येत नाहीयेत? वेदा, काय होतंय बाळा तुला? वेदा,
आई मी हिला वर घेऊन जातो. हो हो. वेदा उठ. वेदा ये. अनन्या थर्मामीटर आण जरा. बास, आता डॉक्टर बोलणार हॉस्पिटलमध्ये ठेवा, ऍडमिट करा. मग सलाईन, मशीन्स, रिपोर्ट्स आणि मग तोच या चिमणीचा शेवट असणार. कोणाला कळणारही नाही की नक्की काय झालं. डॉक्टरलाही नाही आणि हिच्या महागौरीला तर नाहीच नाही. मीरा, आक्रोश करण्यासाठी तयार राहा. वेदा बाळा, आजीच्या गावाचं चित्र काढलंयस ना, आता जावंच लागेल तुला आजीच्या गावी. हे मेडिसिन वेळच्या वेळी द्या. खरं तर एवढा ताप कशामुळे आलाय ते कळत नाहीये. सध्या मेडिसिन देऊन बघू. बरं वाटलं तर ठीकच आहे, नाहीतर उद्या सकाळी तिला हॉस्पिटलमध्ये नक्की घेऊन या. येते मी. येस, मी येतो तुम्हाला सोडायला. मी बाबांना सांगून आले. एवढ्याशा लेकराने किती आणि काय काय सहन करावं का? माझ्या वेदाला काय त्रास होत असेल हे तिचं तिलाच माहिती. देवी आई, त्या इतक्याशा जीवाचा काय दोष आहे? या सगळ्यामध्ये माझ्या वेदाला का त्रास व्हावा? तिचा सगळा त्रास तू मला दे, मी सहन करेन, पण माझ्या लेकीला वाचव आई, माझ्या लेकीला वाचव. मीरा, इथे काय करतेस? देवी आईला बोलवतेस? ती डॉक्टर आहे.